नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, दिल्लीच्या निवडणुकीने गेल्या वर्ष दीड वर्षातलं सगळ्यात मोठं आव्हान राहुल गांधी आणि काँग्रेसने उभ्या केलेल्या इंडी अलायन्स समोर उभं राहिलेलं आहे. याचं कारण असं की लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्षभर आधी, म्हणजे 2024च्या आधी वर्षभर, 2023 पासून 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि मोदींना रोखण्यासाठी जी सगळ्या बिगर भाजप आणि पुरोगामी पक्षांची एक आघाडी तयार करण्यात आली होती, त्या आघाडीला पहिल्यांदा उघडपणे तडे जाताना दिसतात. तसं बघितलं तर दिल्ली हा विषय जरा वेगळा समजून घ्यावा लागतो. कारण लोकसभेच्या वेळेला अगदी आघाडी फार पक्की आणि एकजूट झालेली होती असं बिलकुल नाही. पाटणा, बंगलोर, मुंबई किंवा दिल्ली अशा ज्या 27-28 पक्षांच्या बैठका झाल्या, नेत्यांच्या बैठका झाल्या, त्यामध्ये सगळ्या पक्षांचे, प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय असो, पक्षांचे नेते जमलेले होते. 2-2 दिवसाच्या त्यांच्या बैठका झाल्या. पण त्या बैठका खरोखरच एकजूट अशी आघाडी उभ्या करू शकल्या असं बिलकुल म्हणता येणार नाही. कारण जी गोष्ट आज आपण दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या बाबतीत बघितली, तीच गोष्ट साधारण वर्षभरापूर्वी बंगालमध्ये घडत होती. आणि बंगालच्या मुख्यमंत्री आणि प्रमुख भाजप विरोधी पक्ष असलेल्या तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी साफ साफ काँग्रेस बरोबर कुठलंही जागा वाटप करायला नकार दिलेला होता. एक भूमिका त्यांनी साफ आणि स्वच्छ मांडली होती की राष्ट्रीय राजकारणात आणि दिल्लीच्या राजकारणात आम्ही भाजप विरुद्ध इंडी आघाडीमध्ये सहभागी असू, पण निवडणूक पर्व कुठल्याही परिस्थितीत जागा वाटप बंगालमध्ये काँग्रेस बरोबर किंवा डाव्या आघाडीबरोबर होणार नाही. आणि त्याचं कारण सरळ आहे की काँग्रेसचाच मतदारसंघ किंवा काँग्रेसचाच मतदार बळकावत बळकावत ममता बॅनर्जींनी आपलं राजकीय अस्तित्व बंगालमध्ये उभं केलेलं आहे. जी गोष्ट ममता बॅनर्जींची बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, तीच गोष्ट केजरीवाल सारख्या पक्षाची किंवा आम आदमी पक्षाची राजधानी दिल्लीमध्ये आहे. अचानक उपटलेला हा 10-12 वर्षापूर्वीचा पक्ष हा हळूहळू करत काँग्रेसचा सगळा मतदार पाया बळकावत आणि लचके तोडत तोडत उभा राहिला. आणि त्यामुळेच आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाबरोबर जागा वाटप करणं किंवा हातमिळवणी करणं म्हणजे परत काँग्रेसचा मतदार काँग्रेसला देऊन टाकणं आहे. हे संकट ओळखून केजरीवाल यांनी विधानसभेला काँग्रेस बरोबर युती करायला, आघाडी करायला नकार दिला, जागा वाटप करायला नकार दिला. लोकसभेला 6 महिन्यापूर्वी हेच लोक 4 आणि 3 असं जागा वाटप करून लढले होते आणि एकत्र लढून सुद्धा पराभूत झाले होते. आणि त्यातून जो धडा शिकले, खरं तर केजरीवाल हे, मला असं वाटतं की ममता बॅनर्जींकडून धडा शिकले की दिल्लीत आम्ही एकत्र आहोत, म्हणजे निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक पक्षाचे जे खासदार निवडून येतील ते दिल्लीच्या राजकारणात एकत्र असतील, हातात हात घालून भाजप विरोधी राजकारणात सहभागी होतील. पण निवडणुका लढवताना जागा वाटप आणि मतविभागणी टाळण्याची काही गरज नाही, ही ती भूमिका आहे. आणि तिथेच इंडी अलायन्स सारख्या आघाडीचा पराभव होतो, वैचारिक आणि स्ट्रॅटेजिक पराभव होतो. याचं कारण, आघाडी ही मुळातच मतविभागणी टाळण्यासाठी केली जाते. जेव्हा एक मोठा पक्ष असतो आणि त्याच्यासमोर अनेक छोटे पक्ष असतात, त्या छोट्या पक्षांचे 10 उमेदवार, 5 उमेदवार एकाच मतदारसंघात उभे राहिले
की त्यामध्ये सर्वाधिक मतं मिळवणारा निवडून आला असं होतं. आणि त्यामुळे 100% मतदान झालं किंवा जे काही मतदान होईल त्यामध्ये अनेकदा 25-30% मतं घेऊन सुद्धा एक उमेदवार जिंकू शकतो. अनेकदा जिथे बहुपक्षीय निवडणूक लढवली जाते तिथे तर 30-30% एक सगळ्यात तगडा पक्ष हा 30%वर बहुमत सुद्धा मिळवून सत्तेत येतो. त्याच्या विरोधात 70% मतं असतात, दुपटीने विरोधात मतं असतात. मायावती असतील किंवा मुलायम सिंग असतील, या दोनही पक्षांनी मध्यंतरीच्या काळामध्ये उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमताने सरकार बनवलेली आहेत. 2007 मध्ये मुलायम सिंग आपला मायावती यांच्या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं होतं, 212 वगैरे. पण त्यांना मिळालेल्या मतांची संख्या बघितली तर ती अवघी 30-31% वगैरे होती. म्हणजेच त्यांच्या विरोधात 68 ते 70% मतं होती. त्यांच्या पक्षाच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांना मिळालेली मतं दुपटीने होती. पण तरीही मायावतींचे बहुसंख्य आमदार बहुमताने आमदार निवडून आले होते. आणि 2012 मध्ये नेमकी तीच गोष्ट मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाच्या बाबतीत झाली. त्यांनाही 30-31% मतावर निर्विवाद बहुमत 223-24 जागा मिळाल्या. आणि म्हणून विरोधकांची मतं जर विभागणी टाळली तर एक प्रमुख तगड्या पक्षाला हरवता येतं. हा आघाडीचा सिद्धांत आहे जो 1970-60 पासून भारताच्या विविध राज्यामध्ये किंवा राष्ट्रीय पातळीवर राबवला गेलेला आहे. जो 1977 मध्ये जनता पार्टी म्हणून राबवला गेला किंवा 1989 मध्ये डावी आघाडी, जनता दल आणि भाजप यांच्यातल्या जागा वाटपाने तोच सिद्धांत राबवला गेला होता. आणि त्यामध्ये 37-38% मतं मिळवून सुद्धा काँग्रेस पक्षाला आपली सत्ता गमावण्याची पाळी आली होती. राजीव गांधी हे पराभूत झाले 1989च्या निवडणुकीत. तेव्हा सुद्धा त्यांना 37-38% मतं मिळाली होती आणि 197 जागा मिळाल्या होत्या. पण 146 जागा लोकसभेतल्या घेऊन व्ही पी सिंग हे पंतप्रधान झाले होते. कारण भाजपच्या 86 आमदारांचा आणि डाव्या आघाडीच्या 46 खासदार सॉरी भाजपच्या 86 खासदारांचा आणि डाव्या आघाडीच्या 46 खासदारांचा पाठिंबा हा आम आदमी आपल्या जनता दलाला आणि व्ही पी सिंग यांना होता. हे मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय की आघाडीचं तत्व हे आपल्या मोठ्या पक्षाच्या विरोधातील मतविभागणी टाळून त्या पक्षाला पराभूत करणं किंवा बहुमताच्या अलीकडे अडवणं हा असतो. आणि तोच प्रयोग आत्ता आत्ता म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाला. ज्या भाजपला 282 किंवा 303 जागा 31% आणि 38% इतक्या मतांमध्ये मिळाल्या होत्या, त्याच भाजपला 37%वर 140 जागांपर्यंत रोखणं हे इंडी आघाडीला आणि आघाडीच्या राजकारणाला शक्य झालं. पण तो प्रयोग हा आघाडीला सत्तेत आणू शकतो असं फार क्वचितच सिद्ध झालेलं आहे. आणि राज्याच्या पातळीवर तर अशा रीतीने आघाड्या करणं अवघड जातं. म्हणून महाराष्ट्रात आपण बघितलं की जवळजवळ 1999 पासून आजपर्यंत म्हणजे 5 वर्षापूर्वीपर्यंत 4 पक्ष राजकारणात होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना हे 4 प्रमुख पक्ष. आणि त्यांच्या 2 आघाड्या युती आणि आघाडी यामध्ये जी मतविभागणी व्हायची त्याच्यासमोर तिसरे फारसे पक्ष टिकले नाही. आता त्यातले 2 पक्ष फुटल्यामुळे 6 पक्ष झाले. आज दिल्लीमध्ये जे चालू आहे याचं कारण केजरीवाल ओळखतात की आत्ता काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली तर काँग्रेसचा आपण पळवलेला मतदार काँग्रेसकडे परत जाईल. आणि हे जे
त्यांच्या लक्षात आलंय, ते अनेक पक्षांच्या लक्षात आलंय. कारण आज आज जर आम आदमी पक्षाच्या बाजूने आपण उभे राहिलो नाही आणि काँग्रेस बरोबर उभे राहिलो, तर उद्या उत्तर प्रदेशात काँग्रेस सुद्धा 403 पैकी 100-150 जागांवर दावा करील आणि आपल्याला त्या जागा सोडाव्या लागतील. म्हणून अखिलेश यादवने सुद्धा दिल्लीच्या राजकारणात आपलं फारशी ताकद नसताना आपलं पाठिंबा हा केजरीवालला दिलाय, पण काँग्रेसला दिलेला नाही. आणि याचं कारण असं आहे की आम आदमी पक्षाची उत्तर प्रदेशात ताकद नाही आणि समाजवादी पक्षाची दिल्लीमध्ये ताकद नाही. काँग्रेस मात्र थोड्या थोड्या प्रमाणात का होईना, बंगाल असो, दिल्ली असो, उत्तर प्रदेश असो, थोड्या थोड्या प्रमाणात आहे. पण तरीही तिथे काँग्रेस इतकी दुबळी किंवा अशक्त होण्याचं कारण या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचाच मतदार पळवून नेलेला आहे. आणि म्हणूनच त्या पक्षांनीच काँग्रेस बरोबर भाजप विरोधासाठी आत्मनिर्णय केली, तर त्यांच्याकडे आलेला काँग्रेसचा मतदार परत काँग्रेसकडे गेला आणि काँग्रेसकडे टिकला, तर मग त्या पक्षांचा शक्तिक्षय होणार ही गोष्ट उघड आहे. आणि म्हणून केजरीवाल यांनी धोका पत्करला लोकसभेनंतर आणि आघाडी किंवा जागा वाटप न करता जे काय स्वबळावर निवडणूक लढवायची ठरवली भाजप विरोधात दिल्लीमध्ये, यापूर्वीही लढवली होती. पण 2020 किंवा 2015 या दोन निवडणुकांमध्ये दिल्लीत आघाडीचं राजकारण आम आदमी पक्षाने खेळलं नव्हतं, तर भाजप आणि आम आदमी पार्टी अशीच लढत होती. यावेळेला पहिल्यांदा गेल्या लोकसभेनंतर काँग्रेस पक्ष कंबर कसून दिल्लीच्या राजकारणात उतरलाय आणि त्यामध्ये लोकसभेनंतर आपल्याला परत एकदा आपलं बळ मिळवता येईल ही काँग्रेसची अपेक्षा आहे. पण जर तो प्रयोग काँग्रेसने दिल्लीत यशस्वी केला, तर आपापल्या राज्यामध्ये काँग्रेसमध्ये जाण्याचा तोटा आपल्याला उचलावा लागेल याची भीती आहे. म्हणून दिल्लीच्या एवढ्याशा छोट्या राज्यामध्ये होणारी जी निवडणूक आहे, त्या निवडणुकीने राष्ट्रीय पातळीवरच्या इंडी आघाडीला संकटात आणलेलं आहे. उद्या दिल्लीच्या राजकारणामध्ये काँग्रेसचा धुव्वा उडेल हे सगळेच सांगतायत. पण काँग्रेस कंबर कसून लढल्यामुळे आम आदमी पक्षाचा धुव्वा उडाला आणि भाजपचं सरकार दिल्लीमध्ये येऊन बसलं, तर ते नुकसान आम आदमी पार्टी पक्षाचं असण्यापेक्षाही मोठं नुकसान अखिल भारतीय पातळीवरच्या राजकारणात काँग्रेसचं होणार आहे. कारण काँग्रेसला दिल्लीमध्ये एक आमदार सुद्धा निवडून येईल की नाही याची शंका आहे. याची शंका आहे. पण गेलेलं स्थान परत मिळवणं ही काँग्रेसची इच्छा आहे. पण ते करताना गेल्या 10 वर्षाच्या राजकारणात राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी पक्षांचं जे कडबोळं बनवण्यासाठी इंडी अलायन्स करण्यात आली, ती पूर्णपणे ती पूर्णपणे दिल्लीच्या निकालानंतर जमीनदोस्त होईल अशी भीती निर्माण झालेली आहे. आणि हळूहळू करत तुम्ही बघाल की उबाठा शिवसेनेसारखा पक्ष ज्याचं दिल्लीमध्ये अजिबात स्थान नाहीये. दिल्लीत शिवसेनेने 10 उमेदवार उभे केले किंवा 70 उमेदवार उभे केले, तरी 10,000 मतं सुद्धा उबाठा शिवसेनेला दिल्लीत मिळणार नाहीत. पण संजय राऊत केजरीवालांना पाठिंबा देऊन मोकळे झालेत. उद्धव ठाकरे, उबाठा शिवसेना केजरीवालांना पाठिंबा देऊन मोकळी झाली. तृणमूल काँग्रेस असो, अखिलेश असो, त्यांचा हेतू केजरीवाल निवडून यावा असा नाहीये. पण प्रादेशिक पक्ष राजकारणात आहेत आणि सशक्त आहेत, तिथे काँग्रेसने त्यांची अडवणूक करू नये आणि अडवणूक करण्याइतकी काँग्रेस त्या त्या राज्यामध्ये सशक्त होऊ नये, हीच या अशा पुरोगामी प्रादेशिक पक्षांची इच्छा आहे. ती अगदी लोकसभा निवडणुकीत सुद्धा कुठच्याही आग्रहाला बळी न पडता ममता बॅनर्जींनी ती भूमिका राबवून दाखवली आणि आता विधानसभा निवडणुका येता येता केजरीवाल त्याच भूमिकेत गेले. अर्थात हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाने तोच आडमुठेपणा दाखवला होता. लोकसभेपूर्वी
मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी सुद्धा तोच आडमुठेपणा दाखवला होता की इथे समाजवादी पक्षाचं काय आहे, अखिलेश बिकिलेश क्या आहे. हरियाणामध्ये भूपिंदर सिंग हुड्डा यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली की हरियाणामध्ये आम आदमी पक्षाचं काय, त्यांना कशाला तिकीट द्यायची, कशाला जागा वाटप करायचं. आणि त्याचीच काय ती पुनरावृत्ती किंवा त्याचाच पडसाद दिल्लीत उमटलाय. पण विषय हरियाणा आणि दिल्ली पुरता नाहीये. काँग्रेससाठी अखिल भारतीय राजकारण महत्वाचं आहे, जे आम आदमी पक्षासाठी किंवा तृणमूल काँग्रेससाठी नाहीये. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल पक्षाचं अखिल भारतीय मान्यता गेलेली आहे आणि आम आदमी पक्षाला मात्र अखिल भारतीय मान्यता मिळालेली. अर्थात त्यांनी किती तांत्रिकदृष्ट्या अखिल भारतीय पक्ष असले तरी दोन चार राज्यापलीकडे यांना कोण कुत्र विचारत नाही. पण काँग्रेस कितीही संख्याबळाने घटलेला असला, मतांच्या टक्केवारीने घटलेला असला, तरी प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसचे निदान सांगाडा दाखवावं एवढे कार्यकर्ते आणि संघटन आहे. आणि म्हणून अशा नाजूक राजकारणामध्ये आपल्या मित्र पक्षांना सोबत घेत घेत चुचकारत जाण्याची जी कला भारतीय जनता पक्षाला साधलेली आहे, त्याच मार्गाने काँग्रेसला जावं लागेल. तर मग अखिल भारतीय पातळीवर आघाडीचं राजकारण काँग्रेसला करता येईल. नाहीतर आघाडी बनवता येईल पण चालवता येणार नाही. 2014 आणि 2019 या दोनही निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे स्वतःचं बहुमत असताना मित्र पक्षांना सोबत ठेवले, त्यांना सत्तेचा वाटा सुद्धा दिला. आणि म्हणून एनडीए ही आघाडी ही यशस्वीरित्या मोदी आणि शहा चालवू शकले. नेमकी तीच गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलं की कुठे 2 किंवा कुठे 5 जागा छोट्या छोट्या पक्षांना देऊन भारतीय जनता पक्षाने प्रत्येक राज्यामध्ये आघाड्या टिकवलेल्या आहेत. महाराष्ट्रात आपण बघितलं की 132 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा भाजपचं मित्र पक्षांशी असलेलं वर्तन बघा, सत्तेच्या वाटपातलं वर्तन बघा आणि काँग्रेसकडे बघा, मग तुम्हाला कळेल की काँग्रेसने दिल्लीच्या राजकारणात आपलं काय नुकसान करून घेतले. वरकरणी बघितलं तर हा जो 8 फेब्रुवारीला मतमोजणीतून निकाल येईल त्यामध्ये केजरीवाल यांचं किती नुकसान होईल, केजरीवाल सत्ता गमावतील का, भाजप दिल्लीच्या सत्तेत सरकार बनवून येईल का, या प्रश्नांची उत्तरं माझ्या मते दुय्यम आहेत. काँग्रेसच्या बाबतीत विचार केला काँग्रेसला राष्ट्रीय राजकारण करायचंय आणि राष्ट्रीय राजकारण करताना दिल्लीची विधानसभा ही काँग्रेसला एवढी महत्वाची नव्हती. अवघ्या 10 जागा घेऊन सुद्धा काँग्रेस आम आदमी पक्षाबरोबर दिल्लीत तडजोड करू शकली असती आणि काँग्रेसला सोबत घेऊन आम आदमी पक्षाला आपली दिल्लीतली सत्ता टिकवता आली असती. पण एक गोष्ट साफ होती, जर जागा वाटप करायचं तर काँग्रेस 70 मध्ये 10 जागांवर समाधान मानणार नाही, कमीत कमी 20-25 जागांवर दावा करील आणि त्या जागा प्रामुख्याने मुस्लिम आणि दलित बहुल असतील तर तिथे काँग्रेसचा मतदार काँग्रेसकडे परत जाण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यापेक्षा सत्ता गमावू पण काँग्रेसला दिल्लीमध्ये डोकं वर काढू द्यायचं नाही, ही आम आदमी पक्षाची भूमिका आहे. आणि हळूहळू करत पुढची लोकसभा निवडणूक येईपर्यंत प्रत्येक प्रादेशिक पक्ष जो आज काँग्रेस बरोबर आहे त्याला याची जाणीव होणार आहे. आणि मग पुढची लोकसभा निवडणूक येईपर्यंत 2029 पर्यंत हळूहळू करत गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बनलेली जी इंडी आघाडी आहे ती बारगळत जाणार आहे, विस्कटत जाणार आहे, विखरून पडणार आहे. आणि म्हणून दिल्लीच्या विधानसभेची काय निकाल आहे हे केजरीवाल किंवा आम आदमी पक्षावर काय प्रभाव पाडतात ही बाब दुय्यम आहे. त्यापेक्षा काँग्रेसच्या आणि इंडी अलायन्सच्या एकूण राष्ट्रीय राजकारणावर आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रादेशिक राजकारणावर काय प्रभाव पाडतात याला महत्व आहे. कारण सगळे प्रादेशिक पक्ष हळूहळू आपापल्या
प्रभाव असलेल्या राज्यामध्ये काँग्रेसला त्याची अवकात दाखवून जागा वाटप नाकारणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं धोरण सरळ आहे की मोदींना हरवण्याआधी केजरीवालला हरवला पाहिजे. आणि म्हणूनच काँग्रेस कंबर कसून या निवडणुकीत उतरली. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.